भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित भारताची भीमज्योत यात्रा रविवारी दीक्षाभूमी ते चैत्यभूमी प्रवासादरम्यान सोलापुरात दाखल झाली। छत्रपती संभाजी महाराज चौक जुना पुणा नाका येथे भाजप अनुसूचित जाती प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचे महापौर विनायक कोंड्याल, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, रंजिताताई चाकोते, नरेंद्र काळे, प्रवीण कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। सोलापुरात आगमनानंतर यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादनाने झाली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार, प्रेरणाभूमी, पार्क चौकातील 4 हुतात्मे आणि डॉक्टर आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करत सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला असून यात्रेने सामाजिक सलोखा आणि प्रेरणेचा संदेश दिला। यानंतर गांधीनगर येथील हेरिटेज मंगल कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले। भीमशाहीर साजन सरवदे यांच्या टीमने भीमगीत, पथनाट्य आणि AI चित्रफितीच्या माध्यमातून विचार प्रबोधन केले। यावेळी विश्वजित गायकवाड, रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल यांनी मनोगत व्यक्त करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर केला, तर प्रवीण कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले। भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे आम्ही ही भारताची भीमज्योत हा कार्यक्रम या ठिकाणी बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे। तर हा कार्यक्रम आम्ही दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असं घेऊन जाणार आहोत। सगळ्यात पहिला कार्यक्रम झाला होता दीक्षाभूमीमध्ये, त्याच्यानंतर झाला तो अकोल्यात, त्याच्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर लातूर, आज सोलापूर, आता पुणे आणि मुंबईमध्ये चैत्यभूमीमध्ये आम्ही ही ज्योत समर्पित करणार आहोत। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला असं दाखवायचं की बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो भारत आहे, हा भारत आपले पंतप्रधान केंद्रामध्ये आणि आपले मुख्यमंत्री राज्यामध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन कसं काम करत आहे। त्याचबरोबर आम्ही हे सांगत आहोत की काही जे विरोधी पक्ष आहेत हे एक फेक नरेटिव्ह आमच्या पक्षाबद्दल जे पसरवत आहेत, तर ते काय स्ट्रॅटेजीने पसरवत आहेत आणि त्याचं खरं कुठं काय आहे आणि आपण एक नागरिक म्हणून त्या षडयंत्राला बळी कसं पडू नये, हा एक पूर्ण भीमज्योत असा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमातर्फे मला असं सांगायचं आहे की मला समजलेले जे बाबासाहेब आहेत आणि मला समजलेली जे भारतीय जनता पार्टी आहे, ह्याची जर सांगत घातली तर मला असं वाटतं की फक्त आमचा समाज नाही तर पूर्ण भारत देशाची चांगल्या प्रकारात प्रगती होऊ शकेल। आणि या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काय आम्ही दाखवलेलं आहे, जे काही डेटा, जे काही नंबर जे आम्ही दाखवलेलं आहे, ते रेफरन्स आम्ही बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकातून आम्ही रेफरन्स घेतलेले आहेत आणि बाकीची सगळी जी आकडेवारी आहे ती सरकारी वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे। भाजपला ही गोष्ट उशिरा सुचली असं वाटत नाही का? कारण अबकी बार 400 पारचा नारा भाजपनं दिला होता आणि त्याच्यानंतर हे सगळे उपक्रम घेत आहे। कसं आहे, जब जब जो होना है तब तब सो होता है। मला असं वाटतं की जी वेळ आहे तीच खरी वेळ आहे। सर 2029ची तयारी आहे कसली? 2029 नाही, सध्या 2026 येत आहे। मी आवाहन करतोय की बाबासाहेबांबद्दल जे आता म्हणजे बाबासाहेबांना आत्तापर्यंत म्हटलं की 70 वर्षापर्यंत एका छोट्याशा साच्यामध्ये आपण ठेवलं गेलेलं आहे। ते त्याच्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांचे जे योगदान आहे ते देशाच्या विविध क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे। म्हणजे ते महिलांचे जे लिबरलायझेशन असेल किंवा ते पूर्ण जे इलेक्ट्रिक ग्रीड लागताना ते त्यांनी केलेलं आहे, असे बरेच योगदान आहे बाबासाहेबांचं, पण त्यांना एका छोट्या साच्यामध्ये ठेवलेलं आहे। आम्ही या भीमज्योत कार्यक्रमामार्फत आम्ही हे दाखवायचा प्रयत्न करतो की बाबासाहेबांचं खरं योगदान आहे आणि खरे बाबासाहेब यात दाखवायचा प्रयत्न समोरोपण करताना मुख्यमंत्री कशी असणार आहे आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे? आम्ही आता शेवटची जी सांगता करणार आहोत ती मुंबईमध्ये करणार आहोत आणि डेफिनेटली म्हणजे आमचे नेते आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आम्ही तुमचा वेळ मागून त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मुंबईमध्ये करणार आहोत। साहेब, आपल्या कार्यक्रमात ना भारत मातेच्या प्रतिमा जे आहे त्याचे पूजन झालं आणि त्या प्रतिमेत भगवा ध्वज आहे। बाबासाहेबांची भारत माता ही भगवा ध्वज असलेली आहे का तिरंगा असलेली आहे? नाही ना, तुम्ही कलरला कशाबद्दल तुम्ही रंग आहे आम्हाला, म्हणजे भगवा रंग हा एका कशा तरी प्रतीक आहे, त्याच्यामुळे कलरला तुम्ही डिफरन्शिएट करू नका असं मला वाटतं। कलर सगळ्यांचा आहे, भगवा रंग असेल, तो निळा रंग असेल का हिरवा रंग असेल, कलर सगळ्यांचे असतात। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।